त्या दिवशी सातारचे तात्या फलटणमध्ये भेटल्यावर त्यांच्या स्पॉटवर कोंबडी खायला चला म्हणले. घरी न सांगता सुमडीत फलटणला आलेल्या तात्यांना मधूनच वहिनी साहेबांचा फोन आला. झाली का नाही कामावनं सुट्टी? दिसतोय का नाही घराचा रस्ता? फोन ऐकूनच तोंडचं पाणी पळालेल्या तात्यांनी माझ्याकडे ऑर्डरची जबाबदारी दिली. गांभीर्यपूर्वक विचार करून मी सगळ्यांना एक एक चिकन थाळी आणा म्हणलं. थोडा वेळ गप्पा मारेपर्यंत कॉन्ट्रॅक्टर मामा पण आम्हाला जॉईन झाले. मी कसा बायकोला घाबरत नाही हे तात्यांनी सांगेपर्यंत आपली तांबडा पांढरा रश्श्याबरोबरची चिकन ताटा आली. पण प्रथेप्रमाणे मी रश्श्यात लिंबू पिळून भाकरी चुरून रश्श्यात कुस्करून खायला सुरू करेपर्यंत तिकडे तात्यांनी पांढऱ्या रश्श्याचा समाचार घेतला होता. मधून मधून मी पण पांढऱ्या रश्श्याचा आस्वाद घेईपर्यंत तिकडे नाही होय म्हणत कॉन्ट्रॅक्टर मामांनी पण थाळी संपून पार भातावर आले. प्यायसाठी मागवलेल्या रश्श्याला एक्स्ट्रा पैसे द्यायचे समजल्यावर आमचा थोडा हिरमोडच झाला. पण तरी रस्सा पिऊन झाल्यावर आजचा समारोप यांच्या बिर्याणी राईसवर तांबडा रस्सा मिक्स करून झाला. तांबडा पांढरा मिळणारा फलटण मधला तात्यांचा स्पॉट तुम्ही ओळखला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा आवडता नॉनव्हेज स्पॉटही सांगा. आणि अशाच भन्नाट स्पॉटसाठी फॉलो करत राहा फूडी स्वॅगरला.